नमस्कार, मी प्रशांत तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या नवीन ट्युटोरियलमध्ये स्वागत करतो. 26 जानेवारी निमित्त म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहेत. यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे PHP फाईल दिलेले आहेत आणि दोन्ही प्रकारचे PLP फाईलसुद्धा सेम डिझाईनवर बनवून दिलेले आहेत. तुम्ही डिस्क्रिप्शन लिंकमध्ये जाऊन त्या डाउनलोड करू शकता. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या चॅनलवर खूप दिवसांनी ट्युटोरियल येत असल्यामुळे सुरुवातीलाच म्हणजे म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या 2 PHP मी बनवून ठेवलेले आहेत. त्या तुम्हाला म्हणजे यूट्यूबवरती व्हिडिओ टाकण्यासाठी ह्या मी डिझाईन पहिल्या बनवून ठेवल्या, कारण की खूप जणांच्या भरपूर कमेंट येत होत्या की दादा व्हिडिओ आणा. तर आता व्हिडिओ आलेला आहे आपला. तुम्ही भरपूर असे प्रेम द्या व्हिडिओला. ठीक आहे, सपोर्ट करा, कमेंट करा. आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जय हिंद जय भारत असे कमेंट करा आणि ढेर सारं प्रेम द्या. ठीक आहे, तर आता व्हिडिओला मी सुरुवात करतो. सर्व ज्या गोष्टी आहे ना तुम्हाला डीपमधून म्हणजेच खालच्या लेअरपासून तर वरच्या लेअरपर्यंत सर्व मी क्लिअर तुम्हाला सांगणार आहे. मी माझ्या पद्धतीने कशा प्रकारे डिझाईन बनवलेली आहे मी तुम्हाला थोडंसं माहिती देणार आहे. ठीक आहे, थोडंसं डिझाईन बनवताना तुम्हाला काय करायचं, सोशल मीडियावर थोडंसं सर्च वगैरे करून का डिझाईन कशा असतात काय असतात तिथे तुम्हाला थोडीशी माहिती भेटली की डिझाईन बनवायला अजूनही भारी वाटतं आणि थोडीशी आयडिया वगैरे तुम्हाला भेटून जातात. ठीक आहे, आता यामध्ये मी सुरुवातीला काय करतो, दोन्हीमधली एक ही डिझाईन मी तुम्हाला एंडपासून दाखवतो की कशा प्रकारे मी बनवलेली. कट टू कट म्हणजे छोटे गोष्टीसुद्धा मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे. तर व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, पण तुम्हाला जो व्हिडिओ म्हणजे पूर्ण डिझाईन तुम्हाला प्रॉपर समजून जाईल. बघा, फ्री पिकवरती तुम्हाला सर्वात आधी मी बॅकग्राऊंडचा विषय सांगतो. बॅकग्राऊंडवरती मी कधी पण असे फेस्टिवलचे डिझाईन असतात, फॉर एक्झाम्पल 26 जानेवारी असेल किंवा 15 ऑगस्ट असेल, या प्रकारचे डिझाईन असतात. तर त्यावेळेस मी ॲबस्ट्रॅक्ट बॅकग्राऊंडचा वापर करतो. ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे असे या प्रकारचे बॅकग्राऊंड असतात जेणेकरून लाईट डिझाईन असते आणि यात तुम्ही डार्क डिझाईनसुद्धा बनवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण डार्क डिझाईनमध्ये जेवढी मजा असते ना त्याच्यापेक्षा जास्त लाईट डिझाईनमध्ये डिझाईन जी आहे उठून दिसते. ठीक आहे, तर सुरुवातीला मी इथं व्हाईट बॅकग्राऊंड घेतलेला आहे. ठीक आहे, तर हा बॅकग्राऊंड तुम्ही फ्रीपिक म्हणा, गुगल म्हणा, परत पिंट्रेस्ट म्हणा. मी जास्त करून पिंट्रेस्टवरून बॅकग्राऊंड वगैरे सर्च करत असतो, तिथून माझे जास्त बॅकग्राऊंड मी घेतो. तर फ्रीपिकवर जास्त प्रीमियम वगैरे असतं तर तिथं मी जास्त पडत नाही. तर जिथे थोडेसे फ्रीपिकमध्ये थोडेसे फ्रीवाले इमेजेस असतात ते मी इथं उचलतो. तर हा जो बॅकग्राऊंड आहे तो मी फ्रीपिकमधून घेतलेला आहे. ठीक आहे, तर यानंतर आपले जसं की इंडियाचा मॅप म्हणजे नकाशा जो असेल तो मी PNG ट्रीवरून हा मी घेतलेला आहे. तर इथे मी त्याला 2 प्रकारचे इफेक्ट दिलेले आहेत. एक तर इनर शॅडो या प्रकारचा जसा डाउनलोड केला होता तेव्हा ह्या प्रकारचा होता. इथे पण तुम्ही आता इथे काय आहे बघा, तुम्ही ह्या प्रकारचा पण कलर ठेवू शकता किंवा इथे मी थोडासा ऑरेंज कलर ठेवण्याचा प्रयत्न केला. कलर ओव्हरले दिले, थोडासा ऑरेंज कलर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि इनर शॅडोमध्ये थोडंसं म्हणजे याची पोझिशन बघा -49 केली आणि मल्टिप्लायमध्ये ब्लॅक कलर. ठीक आहे, आणि या प्रकारची सेटिंग जसं की तुम्ही चेंज केलं तर याची ह्या साईडला जातं आणि इकडे गेलं तर इकडे ह्या साईडला वरती येतं. ठीक आहे, तर इनर शॅडो हे सांगते तुम्हाला की तुमचा जो मॅप आहे तो व्हाईट जो बॅकग्राऊंड आहे तो आत गेल्यासारखं दिसतं. ठीक आहे, या प्रकारे आत गेल्यासारखं दिसतं, त्यामुळे मी तो इफेक्ट तिथे दिलेला आहे. आणि कलर ओव्हरले, ठीक आहे, कलर ओव्हरले तर बेसिक आहे, तुम्हाला माहीत असेल. आणि इथे बघा एक गुगलवरून मी एक इमेज डाउनलोड केलं. या प्रकारचे तुम्हाला इमेजेस भरपूर भेटून जातील गुगलला, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, या प्रकारचा इमेज तुम्हाला गुगलला भरपूर असे पिंट्रेस्टला भेटून जातील, भरपूर जागी भेटून जातील तुम्हाला. तर इथे काय केलेलं आहे, मी याला सर्वात आधी अशा प्रकारे पेस्ट केला. त्यानंतर मी त्याला इरेज केला. इरेज कशासाठी केला की मॅपच्या बाहेर न जाण्यासाठी. ठीक आहे, आणि त्याचा मी जर ब्लेंडिंग मोडमध्ये ओव्हरले हा इफेक्ट त्याला दिलेला आहे. आता यानंतर छोटे PNG म्हणा जे काय असेल ते तुम्हाला इथे ॲड करायचे. मी सुरुवातीला काय करतो, टेक्स्ट वगैरे जे आहेत ना ते मी इथं ॲड करण्याचा प्रयत्न करतो.
ठीक आहे, हे टेक्स्ट. आता हे टेक्स्ट मी स्वतः वेगवेगळ्या शेपमध्ये मी बनवलेलं आहे. आता यात सुरुवातीला भारतीय प्रजासत्ताक दिवस. आता टेक्स्टचे लेअर दाखवतो तुम्हाला कशा कशा लेअर आहेत. आता दिवस, ठीक आहे. आता हे जे टेक्स्ट आहे तर हे सगळे टेक्स्ट जे आहे ना सेमच आहे. सेम म्हणजे नावांमध्ये बदल आहे, बट जे टेक्स्ट सेमच आहे, बट कलर थोडेसे वेगळे आहेत. ठीक आहे, सुरुवातीला तुम्हाला ब्लू दिसत असेल, नंतर ऑरेंज आहे, नंतर ग्रीन आहे. तर या प्रकारचा मी म्हणजे कलर याला चॉईस म्हणून दिलेला आहे, असं रँडमली दिलेलं आहे. ठीक आहे, मेन भारतीय प्रजासत्ताक दिवस. आता याला एक रेक्टँगल यूज केलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही इथं पाहू शकता. आता हे रेक्टँगल सगळ्याला सेमच यूज केलेलं आहे, कोणाला म्हणजे कोणत्याही टेक्स्टला वेगळं नाही. मी एकाच टेक्स्टबद्दल तुम्हाला जास्त माहिती देतो. आता इथे काय ना, एक जस्ट आता हा जो कलर आहे ते याला, हा जो कलर होता ऑरेंज लाईट, तर मी ह्या पट्टीला रेक्टँगल जे ॲड केलं मी इथे, त्याला काय केलं, थोडासा हलकासा डार्क कलर दिला आणि त्याला राईट क्लिक करून क्रिएट क्लिपिंग मास्क, जसं इथे. आता हे यूज करण्यासाठी तुमच्याकडे दुसरे भरपूर ऑप्शन आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे ग्रेडियंट वगैरे तुम्ही मारू शकता. तर मी एक जस्ट तुम्हाला दाखवतो ग्रेडियंट कसं मारायचं या प्रकारे. ठीक आहे, आता स्केल तुम्हाला इथे कमी करायचं आहे. ठीक आहे, आणि आता सध्या ब्लू कलर चॉईस झाला इथे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी जस्ट तुम्हाला इथं दाखवतो कशा प्रकारे करायचं आहे. आणि हा जो डॉट आहे याला असं ड्रॅग करायचं आहे जोपर्यंत हे डार्क होणार नाही. आता काय करायचं आहे, आता हे सेटिंग तुमची सेट झाली बरोबर. आता याला काय करायचं, इथून तुम्ही ड्रॅग करू शकता अशा वरती साईड. आता हा एक ऑप्शन आहे तुमच्याकडे. असे भरपूर ऑप्शन असतात, पण आपल्याला जो चांगला वाटेल ठीक आहे, तुम्ही तो यूज करू शकता चांगल्या पद्धतीमध्ये. तर मी Ctrl+Z करून बॅक साईडला येतो आणि आपली जे रेक्टँगल मी यूज केलेला, पण हे रेक्टँगल वगैरे करणे जास्त म्हणजे खूप जास्त काम आहे. तर तुम्ही ग्रेडियंटचा वापर त्या ठिकाणी करू शकता. आणि बेसिक इथे ड्रॉप शॅडो वगैरे मी दिले, देखील स्ट्रोक म्हणा. ठीक आहे, या प्रकारचं आता हे चक्र वगैरे ते मी गुगलवरून घेतलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आता ह्या डिझाईनमध्ये जास्त आहे ना, तुम्हाला सांगतो विषय कसा आहे, टेक्स्ट मी जास्त काम केलं, टायपिंगचा विषय जास्त आहे. तर टेक्स्टमध्ये जास्त टाईम जातो, त्यामुळे व्हिडिओ क्रिएट करायला जमत नाही जास्त करून. त्यामुळे डिझाईनमध्ये सिम्पल डिझाईन आहे, बट क्रिएटिव्हिटी आहे. त्यामुळे टायपिंगचा विषय जास्त आहे आपल्याकडे. तर भारतीय प्रजासत्ताक दिन याला वेगवेगळा कलर दिला आणि हार्दिक शुभेच्छाला एक वेगळा कलर. तर एक बेसिक आहे. हे अशा गोष्टी नॉर्मल गोष्टी आहेत, त्या आल्या पाहिजे आपल्याला. आता अजून एक टेक्स्ट म्हणा, इथे एक टेक्स्ट आहे. तर टेक्स्टचाच विषय जास्त आहे आपल्या डिझाईनमध्ये. ठीक आहे, टेक्स्ट तुम्ही थंबनेलमध्ये जसं पाहिलं असेल 3-4 प्रकारचे टेक्स्ट आहे. फॉर एक्झाम्पल 5 टेक्स्ट आहे आपले नावाला, जे शुभेच्छुकला नाव आहे ते पकडून असे 5 टेक्स्ट आहे आपले. ठीक आहे, असे फ्लॅगचा वगैरे कलर दिलेले आहे इथे. आता इथे अजून एक टेक्स्ट आहे, अजून एक टेक्स्ट आहे आपल्याकडे. अशा प्रकारचे काही टेक्स्ट आहे. म्हणजे जास्त करून आपल्याकडे टेक्स्ट टायपिंगचा विषय जास्त होता, त्यामुळे आपलं जो मेन क्रिएटिव्हिटीचं काम म्हणजे फ्लॅगचं होतं. तर मधला नकाशा आहे ना भारताचा, तोच मेन होता आपला. त्याच्याविषयीच मला जास्त डीपमध्ये सांगायचं होतं. आता हा फ्लॅग आहे, ठीक आहे, सॉरी हा फ्लॅग नाही, मी तुम्हाला हा पूर्ण फ्लॅग याच्यामध्ये देतोय PNG. तो मी तर त्याला हाईड करून ठेवतो, तो तुम्ही घेऊ शकता. आता इथे एक फ्लॅग म्हणजे त्याच्या आतमध्ये एक फ्लॅग आहे, पण इथून बाहेर निघाला आहे. आता ठीक आहे, आणि फ्लॅगच्या म्हणजे इंडियाच्या मॅपच्या जो आहे नकाशा, त्याच्या बाहेरचा पोर्शन मी इरेज केलेला आहे. त्याला मी इथं चांगल्या प्रकारचा एक हे दिलेलं आहे, शॅडोज दिलेली आहे ना बॅक साईडने, असे पडल्यावाने वाटते आहे ना. तर हेच आपलं काम जे आहे ना, ते थोडंसं क्रिएटिव्हिटी होतं जरा. ठीक आहे, त्यामुळेच व्हिडिओ बनवण्याचं महत्त्वाचं कारण होतं. आता तुम्हाला जास्त करून काही लोड होणार नाही या डिझाईनमध्ये. आता आपण काय करूया, फटाफट जे PNG, आता आपल्याकडे जास्त करून काय आहे PNG. आता हा कबूतर PNG तो आपला जरा वर राहिला आहे, पण तो मी वापरलेला नाही आहे व्हिडिओमध्ये, त्यामुळे मी देतो आहे फक्त तुम्हाला. आणि ही पट्टी वगैरे, आता पट्टी वगैरे क्रिएट करणं काही अवघड नाही आहे तुमच्यासाठी, सोपी गोष्ट आहे. काय करायचं आहे,
एक रेक्टँगल समजा फॉर एक्झाम्पल रेक्टँगल घेतला आणि जस्ट तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला काय तो ऑप्शन येतो पहिला है ना. पहिला हा ऑप्शन होतो प्रॉपर्टीजचा ऑप्शन. कुठून मूवमेंट द्यायची तुम्हाला इथून किंवा इथून, तर त्यासाठी तुम्हाला हा ऑप्शन भेटेल. आणि ग्रेडियंट दिलेले. आता ग्रेडियंट तुम्ही इथे बघा थोडंसं हे करू शकता, तुम्ही याला स्केल कमी करू शकता किंवा थोडंसं हलकं करू शकता. बट हाय दिस बेटर आहे आपल्या. ठीक आहे, जास्त डार्क मूवमेंट आहे. एकदम शुभेच्छुकचं नाव जे असतं ना, पट्टी बॅकग्राऊंड जो एकदम लाईट थीममध्ये हवा आहे. ठीक आहे, त्यामुळे मी जस्ट काही अजून भरवीचं काम करत नाही, भरायचं काम नाही करत, नॉर्मल थीम. ठीक. आता अजून या ठिकाणी टाकायचं झालं तर आपलं अजून काही, ठीक आहे, हे नाव वगैरे मी जस्ट, ठीक आहे. आणि अजून काय आपल्याकडे प्रजासत्ताक दिनाच्या वरती मी 1-2 शेप यूज केलेले या प्रकारे. आता इथे 2 मी तुम्हाला दिली आहे डिझाईन, तुम्ही तुमच्या हिशोबाने जे काय तुम्हाला करायचे चेंजेस वगैरे तुम्ही सहज करू शकता. आता स्टार वगैरे मी इथे यूज केले बघा, या प्रकारचे असे. तर इथे वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्ही ॲड करू शकता तुमच्या हिशोबाने. तुम्हाला काय करायचं ते तुम्ही आता ही तुम्हाला PhD फाईल दिलं, ही PhD फाईल तुमची झाली अशा प्रकारे. आणि जस्ट आता अजून काय राहिलं आपलं, इकडे एक फ्लॅग यूज केला, फोटो. आणि ह्या पद्धतीने आपली जी फाईल आहे डिझाईनची पूर्ण झालेली आहे. आता अजून तुम्हाला जर काही चेंजेस करायचे झाले, तुम्हाला डार्क करायचे तर तुम्हाला कलर चेंज करावा लागेल, थोडेसे ब्रशेस वगैरे ॲड करावे लागतील. बस एवढाच फरक असतो डार्क आणि लाईटमध्ये. ठीक आहे, दुसऱ्या फाईलकडे जाऊया आपण. ह्या डिझाईनमध्ये ना फॉर एक्झाम्पल जे मटेरियल म्हणा किंवा फ्लॅग म्हणा, जे काही असेल ते बेसिकली जे आहे ना ते सेमच आहे, त्यात काही चेंजेस नाही. बट ही तुम्हाला देऊ का नको देऊ असं झालं. तर बेसिक मला असं वाटते ही फाईलची गरज नाही आहे तुम्हाला. मला असं वाटतं दिली तरी बेस्ट आहे, मला असं वाटतं देऊन टाकावं तुम्हाला, है ना. तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही ही फाईल घेऊ शकता, यूज करा. ठीक आहे, थोडंसं काय बदल केलेला आहे, टेक्स्ट वगैरे म्हणा, कोणतं टेक्स्ट इकडे घेतलेलं आहे. बट डिझाईन विल बी फाईन की सेमच आहे ना. थोडेसे चेंजेस वगैरे म्हणा, नावांमध्ये प्रोटोकॉलमध्ये थोडेसे चेंजेस आहेत, तर यूज करा तुम्ही. तर आपला व्हिडिओ जो आहे पूर्ण झालेला आहे. मी तुम्हाला फाईलबद्दल जे काही माहिती आहे मी तुम्हाला सांगितलेली आहे. जास्त करून ही जी डिझाईन होती ही महत्त्वाची डिझाईन होती आणि याविषयी तुम्हाला जास्त डीपमध्ये माहिती द्यायची होती, त्यामुळे व्हिडिओ बनवायला एवढा वेळ गेला आपला. ठीक आहे, लॉंग व्हिडिओ झाला, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.